नमस्कार. मी अंबाजोगाई ठेवीदार कृती समिती मार्फत आपल्या सर्व ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांसाठी एक विशेष आणि महत्त्वाची सूचना देण्यासाठी मी आपल्या सर्वांच्या समोर आलेलो आहे. आज जे आपण सगळ्या ग्रुपवरून आपण जी काही आहे आपल्याला जनहित याचिकेच्या संदर्भामध्ये आपण जी काही चर्चा केलेली आहे किंवा करत आहोत, त्याच्यासाठी आपण जी काही अहोरात्र प्रयत्न करून किंवा तुमच्या माध्यमातून तुम्ही जी काही विचारसरणी दिली त्याप्रमाणे मी गुगलला सर्च केलं आणि त्या सर्चमध्ये असं मी सांगितलं की अशा अशा तरतुदी आहेत, म्हणजे जसं की भारत सरकारच्या प्रमाणपत्रावर आपण विश्वास ठेवून त्यांच्याकडं आपण ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये गुंतवणूक केलेली आहे. आणि त्यानंतर भारतामध्ये अख्ख्या भारत सरकारच्या डिपार्टमेंटकडून किंवा सहकार खात्याकडून कसल्याही प्रकारचं स्टेटला म्हणजे राज्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये असं कुठंही त्यांचं एक ऑफिस नाही. आणि त्यांच्याकडून जे काही मल्टीस्टेटवर त्यांनी जे काही कंट्रोल ठेवायला पाहिजे होतं त्या प्रकारचं त्यांनी ठेवलं गेलेलं नाही किंवा त्यांच्याकडून त्या व्यवस्थित चालवतात का नाही याही त्याकडं पाहिलं गेलेलं नाही. अशा प्रकारचे आपण अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून सर्वांच्या वतीनं, म्हणजे एक कृती समिती याच्यासाठी आहे की सर्वांच्या वतीनंच आपण ते सर्व काही कागदपत्र केलेले आहेत आणि त्याप्रमाणे निवेदनं दिलेली आहेत. त्याप्रमाणे त्यांचे काही आपल्याला उत्तरही प्राप्त झालेली आहेत. ज्या ज्या तरतुदी कराव्या लागतात त्या सर्व तरतुदी आपण अंबाजोगाई ठेवीदार कृती समितीकडून केल्या गेलेल्या आहेत. आणि सदरची त्या गुगलवरून माहिती मिळाल्यानंतर आपणाला ह्या जनहित याचिकेमार्फत आपणाला याच्यामध्ये न्याय मागता येईल अशी आपणाला सिच्युएशन प्राप्त झालेली होती. त्याप्रमाणे आपण छत्रपती संभाजीनगरला ग्रुपवरून सगळ्यांना माहिती देऊन आणि आपण त्यांच्याकडून सगळेजणांनी एकत्र या, म्हणजे जेणेकरून आपणाला जे काही गुगलनं माहिती दिलेली आहे ती गुगलची माहितीप्रमाणे आपण संबंधित एक स्पेसिफाईड चांगल्या निष्ठावंत आणि निष्णांत म्हणजे हुशार वकिलाला आपण त्याच्या बाबतीत गायडन्स घेऊ. याच्यासाठी आपण त्यांच्याकडं गेलो होतो. 15-16 जणांनी आम्ही जवळपास 2-3 दिवस थांबून त्यांच्या तिथल्या असलेल्या सर्वसामान्य वकिलापासून हायर लेवलच्या वकिलापर्यंत, ज्या वकिलांचे फीस 1-1 कोटी 2-2 कोटी रुपये आहे अशा वकिलांपर्यंत आपण त्यांच्याकडं पोहोचलो. त्यांच्याकडून माहिती घेतली तर त्याच्यामध्ये त्यांनी एकच सांगितलं की आपले सगळे डॉक्युमेंट पाहता किंवा आपण ज्या काही जे करस्पॉन्डन्स केलेला आहे, पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याप्रमाणे त्यांच्याकडून आलेले जे काही उत्तरं आहेत त्या उत्तराच्या अनुषंगानं त्यांनी प्रत्येक वकिलांना आपल्याला एकच सांगितलं की तुमचं प्रकरण करण्यासाठी आम्हाला आवडेल, म्हणजे करतो म्हटले नाहीत परंतु आवडेल याचा अर्थ असा आहे की आपली बाजू भक्कम आहे. आणि त्या अनुषंगानं त्यांनीही आपणाला बोलून दाखवलं किंवा हे प्रकरणाच्या बाबतीमध्ये तुम्ही जे काही मुद्दे मांडलेले आहेत, मुद्देसूद जे काही निवेदनं दिलेली आहेत त्याच्याप्रमाणे तुमच्याकडे जे काही पत्रव्यवहाराच्या कॉपीज आहेत त्या अनुषंगानं आपणाला हे प्रकरण स्टँड होण्यासारखं आहे. मात्र भारतामध्ये ह्या मल्टी स्टेटच्या संदर्भामध्ये कुठेही ऑफिस नसल्याकारणाने एकच सेंट्रल गव्हर्नमेंटचं ऑफिस असल्याकारणानं तेही मंत्रालयातच भारत सरकारचं ऑफिस असल्याकारणानं त्यांना दोषी त्यांच्यामध्ये आहे दोष आहे हे सिद्ध झालेलं आहे. त्याप्रमाणे आपण कोर्टामध्ये याचिका दाखल करू, परंतु 99% आपणाला त्याच्यामध्ये रिलीफ मिळेल याची कुणीही आपल्याला गॅरंटी दिलेली नाही. कारण का, जर समजा ह्या जनहित याचिकेमार्फत ती जर निर्णय दिला आणि आपल्या बाजूनं जरी परिस्थिती आपल्यासारखी मजबूत असली, स्टँड असली तरीसुद्धा त्यांच्याकडून जर आपल्याला निर्णय दिला गेला तर अख्ख्या भारतामध्ये ज्या काही मल्टीस्टेट बंद आहेत त्या बंद मल्टीस्टेटला सर्वांना त्या बाबतीतला निकाल सगळ्यांना लागू होईल आणि त्यामुळं भारताचा अर्थसंकल्प आहे ते कोलमाडून जाईल, नायनाट होईल आणि ते कार्यक्षेत्रामध्ये एकमेकाच्या ढवळाढवळ केल्यासारखं पण होईल. त्यामुळं तुम्हाला या बाबतीमध्ये 99% निकाल तुमच्या बाजूनं परिस्थिती चांगली मजबूत असतानासुद्धा लागणार नाही याची गॅरंटी वकील साहेबांनी दिलेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये काही पर्याय आहेत. त्यांनी पर्यायाचे आपल्याला काही विश्लेषण केलेलं नाही, पण त्याप्रमाणे माझ्यावर सोपवा, मी ते प्रकरणामध्ये तुम्हाला रिलीफ मिळेल किंवा तुम्हाला फायदा होईल अशाप्रमाणे मी पिटिशन तयार करतो. तुमचे सगळे ते क्लिअरन्स करून घ्या. काही त्यांनी डॉक्युमेंट्स दिले त्या डॉक्युमेंट्सप्रमाणे ती माहिती घ्या. आल्यानंतर तुम्ही माझ्याकडे या, 2-4 दिवस बसा आणि त्याप्रमाणे आपण ते पिटिशन दाखल करू. आणि त्याच्यामध्ये त्यांनी फीस सांगितलेली आहे, मी ग्रुपवर पण टाकलेली आहे. त्या अनुषंगानं आपणाला त्याच वकिलाकडून सर्व ठिकाणच्या जे काही आपल्या 107 टोटल FIR आहेत ज्ञानराधाच्या संदर्भात, त्या ज्ञानराधाच्या संदर्भामधले 107 प्रकरणामध्ये त्यांनी हायकोर्टामध्ये त्यांनी आपल्या बाजूनं पैरवी करावी असाही आपण त्यांना मुद्दा ठेवणार आहेत. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये जर आपल्याला काही रिलीफ पाहिजे तो मिळाला नाही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तर आपणाला सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याची सुद्धा आपण सर्वांनी मिळून तयारी केलेली आहे. उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर एखाद्याच्या जमिनीमध्ये जमीन पिरली आणि त्यानं ते नुकसान किंवा पावसानं नुकसान झालेलं असेल, वाहून गेलेलं असेल तर त्याला अनुदान दिलं जातं. पुन्हा
जर समजा त्या पिकाचं नुकसानच झालेलं असेल तर विम्याचं कवच आहे, उगवलंच नाही तर त्याच्यासाठी शासनसुद्धा अनुदान देतं आणि जर नुकसान झालेली असेल तर त्याला पण बेनिफिट काही ना काही त्याला दिला जातो. अशा प्रकारच्या त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना असावी आणि त्यामध्ये ज्या जनहित याचिकेमध्ये जे लोक येतील त्या लोकांना याचा 100% फायदा होणार आहे. परंतु जनहित याचिकेमध्ये जर आपल्या बाजूनच निकाल दिला तर सर्वांना त्याचा फायदा होणार आहे, ही गोष्ट निर्वाद आहे. परंतु खर्च पाहता सगळ्याच जणांना एकत्रितरित्या सगळं काही शक्य होत नाही आणि माझ्याच्यानंही होणार नाही शक्य. त्यामुळं सर्वांनी एकत्र यावं. आपण प्रत्येकानं मी काय आणखीन वकिलाबरोबर चर्चा पूर्ण झालेली नाही किंवा त्या फीसच्या संदर्भात किंवा आपली संख्याही कळालेली नाही. जी पाहता संख्या आपलीकडं जी काही नोंदणीसाठी होत आहे त्या नोंदणीप्रमाणे जर बघितलं तर ह्याच्यामधून आपण जर समजा ती मी 1000 रुपये प्रति ठेवीदारामार्फत जर जमा करा म्हटलं तर त्यावेळेस 50% ते 70% लोक याच्यामधून गळणार आहेत, हे बी खात्री आहे. म्हणून माझी अशी विनंती आहे की आता जे काही आपले सगळे टोटली जी काही लोक जमा झालेली आहेत यांच्या लोकांमधून आपण एका ठिकाणी बैठक घ्यावी, मिटिंग घ्यावी. त्या मिटिंगमध्ये आपण एक कोर कमिटी 52 शाखेमधील प्रत्येक एका शाखेचा एक व्यक्ती कार्यक्षम दक्ष असणारा व्यक्ती तिथलं त्यानं सगळं सांभाळावं असा व्यक्ती ठेवावा. त्याच्यामधून 3 लोकांच्या नावानं आपण जॉईंट खातं काढावं. त्याच्यामुळं पारदर्शक व्यवहार राहील आणि त्या जॉईंट खात्याच्या व्यवहारावर डायरेक्ट QR कोडप्रमाणे आपण त्याच्यावर पैसे जमा करावेत, ज्यामुळं त्याची नोंद राहील, व्यवस्थित राहील आणि झालेला जो कोणी काय खर्च करणार आहे त्या झालेला खर्च त्याच्यामध्ये घेता येईल, आपल्याला कॅशबुक तसंही ठेवता येईल आणि प्रत्येकजण ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व राहील आणि चर्चा होऊन आपल्याला निर्णय आपल्याला चांगल्या प्रकारे त्याच्यामधून घेता येईल आणि पारदर्शकता ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त राहील. याच्यात नंतर आपण आणखीन करणार आहोत की जर समजा आपले काही पैसे जे काही शिल्लक राहावेत या दृष्टिकोनातून आपण एका निष्ठावान चांगला हुशार पण ज्युनियर वकिलाकडून सुद्धा हे पिटिशन दाखल करून आपल्याला त्याच्यावर कॉन्सिल म्हणून नेमता येतो. एखादा वकील कॉन्सिल म्हणते 1 लाख 2 लाख रुपये त्यानं घेईल आपल्याला हिअरिंगच्या वेळेस, फक्त त्यांना उभा करायचे आणि त्याप्रमाणे आपला निकाल आपल्या बाजूनं करून घेता येईल. अशा प्रकारची सगळी सिच्युएशन मी औरंगाबादला जाऊन मी ही सगळी माहिती घेतलेली आहे. त्याप्रमाणे मी ते सविस्तर माहिती ग्रुपवर वेळच्या वेळी मी दिलेली आहे आणि त्याप्रमाणे तुमचे मला जो काही रिस्पॉन्स मिळत आहे त्यामुळं आता यानंतर आपली एक बैठक घ्यावी. बैठकीमध्ये ते कोर कमिटीची नेमणूक करावी, कार्यकारी मंडळाची नेमणूक करावी आणि त्याच्यामध्ये जॉईंट अकाउंट काढावं अशी एक माझी सदिच्छा मनातली इच्छा आहे आणि त्याप्रमाणे आपण जे काही वकिलांनी मला कागदपत्र सांगितले होते त्याप्रमाणे आपण माहिती अधिकारामध्ये 5-6 कार्यालयाला मी ते माहितीचे अधिकारातले फॉर्म भरून मी पाठविलेले आहेत. त्याप्रमाणे तुमचंही त्याच्यामध्ये मी गायडन्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जे काही मी अर्ज पाठवलेले आहेत ते अर्ज देत आहेत, त्या अर्जाचे सुद्धा कॉपीज मी ग्रुपवर टाकलेले आहेत. त्याप्रमाणे त्याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर सांगा. आपल्यापैकी कुणीही त्याच्यामध्ये डोकं घातलेलं दिसत नाही आणि त्याप्रमाणे जे काही माझ्या बुद्धीला पटतंय त्याप्रमाणे मी त्यांना पाठवलेले आहेत आणि जे काही पेपर मिळतील त्यावेळेस आपण ते प्रत्यक्ष त्याची काय फीस लागणार आहे ते भरून आपण ते पैसे घेऊन पेपर घेऊन आपण ते औरंगाबादला किंवा छत्रपती संभाजीनगरला आपण त्या वकिलाकडे जाणार आहेत. पुन्हा नंतर आपण आपली ही सगळी परिस्थितीला पाहता आपल्याकडे किती निधी जमा व्हायला लागलेला आहे होणार आहे हेही निदर्शनास येईल. त्याप्रमाणे आपण चॉईस करणार आहोत आणि ते वकीलसुद्धा आपल्या सगळ्यांच्या सानिध्यातून सगळ्यांच्या एकमतानं आजपर्यंत आपण कुठलाही वकील लावलेला नाही किंवा लावण्याची भूमिकाही नाही. मी परस्पर कुठल्याही प्रकारचा व्यवहार करत नाही. याच्यातमध्ये आणखीन एक न्यायालयीन कमिटी आपल्याला स्थापन करायची आहे. जे लोक न्यायालयाच्या बाबतीमध्ये दक्ष आहेत, ज्याला कळतं आहे तेच लोक त्याच्यामध्ये राहतील. प्रत्येकाला वेगवेगळे कोर कमिटीचे म्हणजे असे समित्या नेमल्यासारखं आपल्याला ते करायचं आहे. त्याच्याप्रमाणे अध्यक्ष कार्यकारिणी संचालक मंडळ वेगळं, न्यायालयीन कमिटी वेगळी, खर्च कमिटी वेगळी, अशा प्रकारचे किंवा करस्पॉन्डन्स पत्रव्यवहार कमिटीसुद्धा आपल्याला करता येईल. ती सुद्धा वेगळी असे आपल्याला करता येईल. अशा ह्या 22 शाखेमधून या लोकांना करता येईल. म्हणजे प्रत्यक्षात त्या गोष्टीमध्ये सक्षम कार्यक्षम राहून आपल्या कामाच्या हे बाबीमध्ये दक्ष राहील. यासाठी मी हे सगळं तुम्हाला ग्रुपवर माहिती देण्यासाठी व्हिडिओ आपणाला देत आहे. तर त्यामुळं सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं इन्व्हॉल्व व्हावं, मध्ये उतरावं आणि नाहीतरी आपण एखादा गोष्टीला चहा पाणी केलं किंवा एखाद्या हेच ज्ञानरादाचं जर समजा डॉक्युमेंट द्यायचं झालं तर आपले 1000 रुपये त्यावेळेस त्या दिवशी जातात. तर हे गेले असे समजून आपण हे करावं जेणेकरून आपणाला कुठला ना कुठला बेनिफिट मिळणार आहे. जे याचिकेत येणार आहेत त्यांनाच ते बेनिफिट मिळेल.
हे आहे. परंतु जर जनहित याचिका झाली आणि जनहित याचिकेमध्ये जर निकाल लागला तर आपल्याला सगळ्यांनाच त्याच्यामध्ये बेनिफिट मिळणार आहे. याचाच उदाहरण म्हणजे बघितलं तर आपण ज्या 6,000 कोटी 80 प्रॉपर्टीची किंमत होती 6,000 कोटी, परंतु प्रत्यक्षात बघायला गेलं तर आज घडीला लिक्विडेटरनं किंवा त्या कॉम्पिटंट अथॉरिटीनं आपणाला असं सांगितलेलं आहे की ते 107 प्रॉपर्टीची 80 नाही 107 प्रॉपर्टीची किंमत 58 कोटी रुपये आहे. म्हणजे आपल्याला पैसे मिळतील का नाही मिळतील याच्यावर आपला संभ्रम किंवा विश्वास राहिलेला नाही. पण या माध्यमातून आपल्याला काही ना काही पैसे मिळतील. शासन काही त्याच्यामध्ये अनुदान देईल.